घराघरात भांडी वाजतात, सासू सुनेचे खटकेही उडतात. इथल्या रावळाने मात्र सौख्याची चूल पेटवली आहे, तीही आदर्श पेरण्यासाठी, सुनेमध्येच लेक दडून असल्याची जाणीव करून देण्यासाठी. म्हणून तर आयुष्य कोंडीतून सुनेला बाहेर काढण्यासाठी सासू सरसावली आणि तिने सुनेमध्ये असणाऱ्या लेक मायेला जागवले, तेही किडनी दानातून. पारोळ्यातील दीपाली सागर पाटील 2013 पासूनच तिच्या नशिबाने थट्टा करायला सुरुवात केली. 2018 मध्ये मूत्रपिंडाची तपासणी केली आणि उपचाराची दिशा निश्चित झाली. तशातच कोरोनाची लाट आली. कोरोनाग्रस्त दीपालीला भयंकर औषधांनी हेरले आणि तिची दोन्ही मूत्रपिंड निकामी झाली. दीपालीसाठी तिची आई सरसावली, मात्र मधुमेहामुळे त्यांचे मूत्रपिंड जुळले नाही. सारं संपलं असं वाटत असतानाच सासू नावाची एक माय उरली होती. जन्मदाती माय आणि सासूच्या रूपाने गवसलेली ममत्वाच्या दुधावरची साय. माहेरच्या उंबरठ्यातून पाझरणारे ममत्व पण दीपालीला सासरीही लाभले, म्हणून तिचाही चेहरा ममत्वाच्या श्रीमंतीने सुखावला. तिकडे सागरही आईच्या दातृत्वापुढे झुकला होता. नातू गिरीशही माय सुखरूप आहे हे ऐकून आनंदला होता. दीपालीत दिसणारी लेक सुखरूप घरी परतावी म्हणून सासू मालतीबाई क्षणात सरसावल्या. चाचण्यांचे सोपस्कार आटोपले. सासूतल्या मायपणाने नियतीलाही परतवून लावले. मालतीबाईंची किडनी जुळली. पुण्यातील वैद्यकीय यंत्रणा सरसावली आणि 27 रोजी किडनीचे प्रत्यारोपण यशस्वीपणे झाले. तेव्हा दीपालीला मालतीबाईंच्या नजरेत भरलेलं मायपण खुणावत गेलं. आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.